या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। पूर्वीच्या भांडणावरून दुचाकी अडवून उलटी तलवार आणि लोखंडी रॉडनं मारहाण करीत अंगावरील दागिने आणि रोख रक्कम लुटल्यानं कुर्डुवाडी येथील झोटिंग बाबा मंदिराच्या ओढ्याजवळ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घटना घडली। या प्रकरणात कुर्डुवाडीच्या पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। सुनील राजाराम गोरे असं जखमीचं नाव आहे, त्यांना उपचारासाठी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या प्रकरणात कुर्डुवाडीच्या पोलिसांनी दीपक खारे, दत्ता खारे, भैया बागल आणि भैया गायकवाड अशा 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। स्वप्नील गोरे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या मुलासोबत दुचाकीवरून घराकडे निघाले होते। झोटिंग बाबा मंदिराच्या ओढ्याजवळ त्यांना दुचाकीवरून आलेल्या वरील चौघांनी अडवून बेदम मारहाण केली आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि खिशातील 25,000 रुपये काढून घेतले। त्यानंतर दत्ता खारे यांनी 10 लाख रुपये दे नाहीतर तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी दिल्याची नोंद पोलिसात करण्यात आली आहे। अधिक तपास हवालदार गोरे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।